ज्या समाजात आपण जन्माला आलो आहोत त्या समाजाचे आपल्यावर अप्रत्यक्ष ऋण असतात. याच अनुषंगानं प्रसिद्ध उद्योजक तथा नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलंय. या पार्श्वभूमीवर दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागातील शाळांना वह्या वाटप उपक्रम राबविण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात अशोक दुधारे, सरपंच सोनाली चारोस्कर, अजय चारोस्कर, मुख्याध्यापक कांतीलाल भरसट, विजया दुधारे, दीपक निकम पाटील, अविनाश ढोली, ज्योती निकम उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर कांतीलाल भरसट यांनी प्रास्ताविक केले. साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, आज दिनांक 17/4/2026 रोजी आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं हे मोठं श्रेय आहे त्या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय आजचे आपले प्रथम नागरिक आदरणीय सोनालीताई अजय भाऊ चारोस्कर हे आजचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्री अशोक भाऊ दुधारे साहेब हे DSCFचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्री आनंद भाऊ खरे उपाध्यक्ष DSF, त्याचप्रमाणे आदरणीय श्री अशोक भाऊ कदम नगरसेवक नगरपालिका ओझर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ताई उपस्थित आहेत. DSF तर्फे बीज संकलन करण्यात येणार आहे. म्हणूनच भावी पिढीला वृक्ष लागवडीचं महत्त्व अशोक दुधारे यांनी सांगितले. निसर्ग देणं लागतो या उद्देशाने आपण सुरुवात केलेली आहे. आमचे सन्माननीय राहुल देशमुख यांच्या वाढदिवसात आपण त्यांची तुला केली होती आणि ती वह्यांची तुला केली होती आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण त्यांचा वह्यांचं वाटप करत आहोत. तसंच आपल्या शाळेत आज आपण वाटप करत आहोत. या ठिकाणी या सर्व वर्षाच्या महाराष्ट्रात सर्व शाळेतील शिक्षकांनी आपण बीज संकलन केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला भविष्यातील उपक्रमासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजया दुधारे आणि अजय चारोस्कर यांनीही मुलांच्या प्रती कौतुक व्यक्त करत त्यांच्याशी संवाद साधला. बरीचशी माहिती दिलेली आहे या कार्यक्रमाची, हो की नाही. आपल्या समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती असतात आणि त्यापैकी एक म्हणजे आहेत माननीय श्रीयुत राहुल देशमुख सर. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करायचं ठरवलं. म्हणजे एक प्रकारे हा स्वार्थ आणि त्याला दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनने एक परमार्थाची जोड दिली की नुसतं फुकट कोणाला काही दिलं तर त्याचं तेवढं महत्त्व राहत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला जर काहीतरी श्रम घ्यावे लागले, काहीतरी योगदान द्यावं लागलं तर निश्चित आपल्याला मिळालेल्या गोष्टीची जाणीव राहते. आणि म्हणून दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनने काही वर्षांपासून जी संकल्पना राबवलेली आहे त्याची जोड या कार्यक्रमाला दिली की विद्यार्थ्यांनी बिया गोळा करायच्या आणि त्या बिया मुलांकडनं घ्यायच्या आणि त्यांना वह्या द्यायच्या, हो की नाही. मग या बिया कशासाठी संकलित करायच्या आहेत तर आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. बघा, निसर्ग आपल्याला सतत काहीतरी देत असतो मुलांना. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडनं आपल्याला काही ना काही मिळत असतं. पण मनुष्य प्राणी निसर्गाला काय देतो तुम्ही विचार करा. आपण काहीच देत नाही निसर्गाला, आपण फक्त घेत राहतो. आणि घेतलेल्या गोष्टीसुद्धा जेव्हा परत करतो त्यावेळेला त्या प्रदूषित करून, अस्वच्छ करून, घाणेरड्या करून आणि मग निसर्गाकडे आपण त्या परत पाठवतो. मग या निसर्गाचं जे आपण देणं लागतो ते म्हणजे त्याचं संवर्धन करणं, त्याला वाचवणं, हो की नाही. आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे वृक्ष संवर्धन. इथं जमलोय दुधारे सर, मॅडम सर, आपले नगरसेवक साहेब यांच्या वतीने तुम्हाला एक वही वाटप देत आहेत. वही वाटप का होती तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जे बीज जमा केले ते बीज त्यांच्याकडे देणार आहे आणि ते बीज कुठं लावणार आहे ते माहिती आहे का. भविष्यात तुम्ही मोठे होणार आहे. मोठे झाल्यानंतर गड किल्ल्यावर ट्रॅकला जाणार आहे. त्या किल्ल्यावर ट्रॅकला गेल्यानंतर तिथे तुम्हाला भूक लागली तर तुम्ही त्या बीजाचे
झाडं मोठे होणार तेव्हा तुम्ही तिथे जाऊन त्याची फळं खाणार. बरोबर ना? ते बीज तुम्ही आणलंय ते आज त्यांच्याकडे आपण देणार आहे. या प्रसंगी विद्यार्थ्यांकडून बीज संकलन करण्यात आले. प्रत्येक मुलाने आपापल्या परीने बीज संकलन करून ते DSF कडे सुपूर्द केले. त्यानंतर सर्व मुलांना वह्या वाटप करण्यात आले. अशोक दुधारे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या वह्यांचे वाटप करण्यात आले. या भेटीमुळे सर्व विद्यार्थी भारावून गेले होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.